जय महाराष्ट्र मित्रांनो, नमस्कार। सुरुवातीलाच बातमी येत आहे मुंबई शहरातून शिवसेनेच्या संदर्भातील महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी। अखेर आमदार गेले उद्धव ठाकरे यांच्या भेटीला राज्यामध्ये नवीन उलटफेर पाहायला मिळाला। आमदारांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश। उद्धव ठाकरेंची तब्बल 1.5 तास बातचीत यानंतर झाला सगळ्यात मोठा चर्चेचा विषय। मित्रांनो, बातमीला जाण्यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे राजकारण रंगवलं होतं, त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेची शिवसेना आता त्यांच्या प्रत्येक डावामध्ये फसू लागली आहे। ज्या प्रकारे शिवसेना फोडण्याचं काम केलं गेलं, त्याच प्रकारे आता मात्र त्यांना देखील भाजपा त्रास देऊ लागल्याचं शिवसेनेच्या नेत्यांनी आज स्पष्टपणे म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरे असते तर शिंदे सेनेला अशा प्रकारचा त्रास झाला नसता, असंही शिंदे गटातील काही आमदारांनी आपलं बोलणं अखेर स्पष्टपणे मांडलेलं आहे। काही आमदारांची चौकशी सुरू झाली आहे, काही आमदारांवरती ईडीच्या धाडी पडल्या आहेत, काही आमदारांवरती चौकशा सुरू झाल्या आहेत। हे सगळं सुरू असताना महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र शांत संयमाने आणि आनंदाने सगळं बघत आहे। ज्या भाजपच्या नादी लागून उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून आपण खाली खेचलं, त्याच उद्धव ठाकरेंना आता तुम्ही जवळ करण्याचे प्रयत्न करत आहात। तेच उद्धव ठाकरे आता तुम्हाला हवेहवेसे वाटतात। त्याच उद्धव ठाकरेंनी तुम्हाला मोठं केलं आणि त्याच उद्धव ठाकरेंच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसलेला दिवस तुम्हाला आठवतोय का, असं शिवसेनेच्या नेत्यांनी काल स्पष्टपणे त्या नेत्यांना उद्देशून म्हटलंय। परंतु तरी देखील उद्धव ठाकरेंनी आमदारांना मातोश्रीवरती भेट दिली आणि हा पहिला आमदार थेट उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्रीवरती आल्यामुळे राज्याच्या राजकारणाचं समीकरण अगदी आता बदललेलं पाहायला मिळतंय। भाजपच्या देखील सगळ्यात जवळचा हा आमदार आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी आणि उद्धव ठाकरेंनी घेतलेली भेट ही आता राजकीय दृष्ट्या खूप महत्वाची मानली जात आहे। मित्रांनो, सविस्तर बातमी जाणण्यापूर्वी आपण महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी जे घडले त्याचा सुरुवातीला पूर्ण आढावा घेऊया। मित्रांनो, गेल्या 15 महिन्यापासून राज्याच्या राजकारणामध्ये काही घडामोड घडू शकते। कोणताही नेता कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश करू शकतो हे आपण पाहत आलो आहे। कोणताही नेता कुठेही जाऊ शकतो, त्याला आता कोणत्याही पक्षाचं बंधन राहिलं नाही। अशा प्रकारचं गचाळ राजकारण, गढूळ राजकारण भारतीय जनता पार्टीने करून ठेवल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या उद्धव ठाकरे यांचेच शीर्ष नेतृत्व म्हणून सगळ्यांच्या समोर नाव येऊ लागलेलं आहे। आणि अखेर हा आमदार आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांना भेटल्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्या घडामोडी अखेर चर्चेला जाऊ लागल्या आहेत। भारतीय जनता पार्टीने अखेर शिंदे गटाला अतिशय प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्रास देण्यास सुरुवात केल्याच्या नंतर शिंदे गटातील आमदार असतील, मंत्री असतील आणि खासदार असतील यांनी प्रचंड संताप व्यक्त केला। उद्धव ठाकरे असते तर आम्हाला एवढा त्रास झाला नसता, असं या आमदारांचं म्हणणं आहे। उद्धव साहेब, आम्ही चुकलो, भाजपच्या नादी लागून आम्ही आमचं राजकारण संपवायला घेतलेलं आहे। भाजपने अशा प्रकारे आमच्यावरती कारवाई केल्या तर आम्हाला आमचं राजकारण सोडून द्यावं लागेल, आम्हाला वेगळं करावं लागेल, वेगळं राहावं लागेल, असं शिंदे गटातील आमदार शहाजी पाटील यांनीच गेल्या आठवड्यामध्ये मोठं वक्तव्य केलं होतं। भाजपच्या नेत्यांनी आम्हाला संपवायची सुपारी घेतली आहे का, असा देखील थेट आरोप सध्या शहाजी पाटलांनी थेट भाजपवरती केला गेला होता। मात्र भाजपच्या नेत्यांनी त्याला कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता आपला रेटा मात्र कायमचा चालू ठेवलेला आपण पाहिलाय। तशा प्रकारे भारतीय जनता पार्टी शिंदे गटाच्या उच्च पदस्थ नेत्यांना, ज्या नेत्यांना भारतीय जनता पार्टी आपल्या भाजपमध्ये प्रवेश देऊ इच्छिते, अशाच नेत्यांना भारतीय जनता पार्टी टार्गेट करू पाहत आहे। आणि एक बडा नेता उद्धव ठाकरेंना सोडून भाजपमध्ये आपल्या 22 ते 25 आमदारांना घेऊन जाऊ इच्छितोय। तो बडा नेता भाजपमध्ये कधी प्रवेश करणार हे आता भाजपला त्याची चाहूल लागली आहे। मग हा नेता किती आमदारांना घेऊन प्रवेश करणार की स्वतः एकटा करणार, यासाठी भाजपा काही आमदारांना भीती दाखवत असल्याची माहिती देखील समोर येऊ लागली आहे। त्यामुळे हा कोकणातील बडा मंत्री आणि बडा आमदार भाजपच्या गळाला लागल्याच्या नंतर
तो किती आमदारांना घेऊन जाणार हे आगामी काळ ठरवेल। मात्र तत्पूर्वीच मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना का टाकू लागली आहे। उद्धव ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राच्या तख्तावरती पुन्हा एकदा बुलंद होऊ लागला आहे। ठाकरेंना ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या वर्षा बंगल्यावरून खाली खेचण्यात आलं, उद्धव ठाकरेंना आपलं मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं, त्याच प्रकारे एकनाथ शिंदेना देखील महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावरून खाली खेचल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा शिवसैनिकांनी जणू काही चंगच बांधला होता। त्याच प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडामोडी पुढे घडत गेल्या आणि आता आमदारांचा एक मोठा गट भारतीय जनता पार्टी बड्या नेत्यासह भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन करण्यासाठी आता पुढे आलाय। यामुळे कोकणातील आणि मुंबईतील बडा एक मोठा नेता 28 ते 30 आमदारांना घेऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी गेल्याच आठवड्यामध्ये प्रसार माध्यमावरती येऊन धडकली होती। तेव्हापासूनच शिंदे गटामध्ये मोठी खळबळ उडाली होती। कोणता नेता असणार, किती आमदार असणार आणि कोण आमदार असणार जे शिंदेना सोडून भाजपमध्ये जातील, यावरती तर्कवितर्क अंदाज लावले जात होते। त्यानंतर मात्र मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशी एक घडामोड घडली जी उद्धव ठाकरेंसाठी नक्कीच आनंददायी ठरलेली पाहायला मिळते। पहिला आमदार उद्धव ठाकरेंच्या गळाला लागलाय आणि त्याच प्रकारे उद्धव ठाकरेंनी देखील आज त्या आमदारांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली। हा आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी आतुर आहे आणि त्यांनी आज तब्बल 1 तास अंबादास दानवे यांच्यासह उद्धव ठाकरे यांची भेट घेतली व पुढील राजकीय चर्चा विमर्श करून आगामी काळात प्रवेश कसा करता येईल, अजून कोणाकोणाला शिवसेनेमध्ये प्रवेश देता येईल यावरती चर्चा केली। उद्धव ठाकरे यांनी देखील या नेत्याला ग्रीन सिग्नल दिल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा पहिला झटका, पहिला आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतोय असं सध्या बोललं गेलंय। आणि मित्रांनो, हा प्रवेश सोहळा पुढच्याच आठवड्यामध्ये अतिशय दिमाखामध्ये होणार असल्याची माहिती अगदी समोर येऊ लागली आहे। तर तो नेमका नेता कोण याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं असताना आता अंबादास दानवे यांनी देखील ते नाव आता समोर आणलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरचे माजी आमदार असणारे हर्षवर्धन जाधव हे आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आगामी काळामध्ये शिवसेनेबरोबरच काम करण्याचा आपण निश्चय केल्याचं बोललं जात आहे। त्यांनी एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का देत एकनाथ शिंदेवरती प्रहार करत खरी शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे। एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही ढोंगी शिवसेना आहे, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना खरी शिवसेना असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे ढोंग्या शिवसेनेकडे न जाता आता आपण आपल्या घरी परतत आहोत। मला कित्येक वर्षांपासून मातोश्रीची आठवण येत होती आणि आता उद्धव ठाकरे यांच्या समवेत बसून मला अत्यानंद झालाय। त्यामुळे हा शिवसेनेमध्ये होणारा प्रवेश माझ्यासाठी खूप मोठा दिमाखाचा असेल। मातोश्रीने माझ्यासाठी प्रवेशाची संधी दिली, त्याबद्दल त्यांनी उद्धव ठाकरे यांचे देखील आभार मानल्याचं पाहायला मिळत आहे। हा प्रवेश सोहळा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि भाजपला आगामी काळामध्ये धक्क्यावरती धक्के देण्यास खूप भारी पडेल असंही सध्या बोललं जात आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातून ही आलेली सगळ्यात मोठी घडामोड सध्या पुढे काय होतं याकडेच लक्ष द्यावं लागेल। परंतु सध्या मात्र पहिला आमदार उद्धव ठाकरेंच्या भेटीला आल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये चर्चा आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा विमर्श होऊ लागलाय। मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय, अजून किती आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील याबद्दल आपल्याला काय वाटतंय, आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची किमया आता सगळ्यांनाच वाटू लागली आहे। नक्कीच आपल्या प्रतिक्रिया द्या।